स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण बघितलेला आज जो दिवस आहे ते होळीचा दिवस आहे। हॉस्टेलचे बरेपैकी पोरजण घरी गेलेले आहेत, पण एक हॉस्टेलचा आनंद आणि मुलांचा आनंद जपण्यासाठी जे लॉंग म्हणजे जे जास्त दूर राहतात ना, ते आपल्या इथंच होळी साजरी करणार आहेत। या सगळ्यांच्या सहयोगाने आज होळीचा दिवस साजरा होणार आहे। तर चला, होळीसाठी जी तयारी असते ना ती आपण चालू करू। होळी पेटवण्यासाठी जे जे इम्पॉर्टंट वस्तू लागतात म्हणजे लाकडं, काठ्या, गवत, गौरी अशा सर्व गोष्टी घेऊन आलो आणि मध्यभागी एक लाकूड उभा करण्यासाठी खोदायला चालू केलं। ऑलमोस्ट सगळे सामान घेऊन आलेले होते। खोदण्यासाठी अश्मयुगातील हत्याराचा उपयोग केला आणि सगळेजण विचार करत होते की कशा पद्धतीने लावायचे, कारण की इथे सगळ्यांच्या विचाराने या होळीचं दहन होणार होतं। तर सर्वजण आपापले योगदान देत होते। प्रत्येकजण काही ना काही आपल्याला जो विचार येतोय ते करत होते आणि ज्यांना ज्या आयडिया येत होत्या ते त्या मांडत होते। अशा पद्धतीचा होळीचा एक छानपैकी कार्यक्रम होणार आहे, तो तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहू शकता आणि होलिका दहन याविषयी तुम्हाला माहिती पण सांगण्यात येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। संध्याकाळ होत आली आणि फायनली अशापैकी छानपैकी एक छोटीशी होळी तयार केली। एकदम भारी मस्त सगळ्यांच्या परिश्रमाने छानपैकी त्याला रूप दिलं। याच्यावरती थोडी डिझाईन बनवण्यासाठी थोडं शेणाचा सडा पण द्यायचा होता। आपण तो लगेचच शेणाचा सडा देऊन घेऊ, कारण की शेणाचा सडा हे खूप एक महत्त्वाचं याच्यामध्ये ठरतं। हॉस्टेलच्या सर्व मुलांच्या परिश्रमाने आणि एकदम मेहनतीने पहिल्याच वर्षी हॉस्टेलवरती एकदम जबरदस्त एकदम छोटीशी अशी होळी सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करणार आहे सगळे। तुम्ही पाहू शकता ही किती छोटीशी आहे। छोटीशी आपली परमिशन घेतलेली आहे प्रिन्सिपलची आणि त्याच्यानुसार हा सेलिब्रेट होणार आहे। सेलिब्रेट करण्यासाठी आपण पारंपरिक पद्धतीने करणार आहोत। नैवेद्य जे काय असेल ना ते सगळं आपण पारंपरिक पद्धतीने होणार आहे आणि एकदम जबरदस्त असं सगळे उत्साहीमध्ये असणार आहे। हे जेवढे आहेत ना एकही घरी गेले नाही, कारण की हे सगळे लांबून आलेले आहेत आणि जे जवळचे होते ते पळाले घरी। छान होळी तर तयार करून झालेली होती, पण थोडं शेणाचा सडा पण शिंपडायचा होता, त्यामुळे मीच पुढाकार घेऊन सगळं शेणाने एकदम छानपैकी सारवून घेतले आणि त्याच्यावरती छान विनीतने घेतलाय। होलिका दहन याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते की जेव्हा हिरण्यकश्यप हा राजा होता त्यावेळेस प्रल्हाद हा भक्त नारायणाचा भक्त होता आणि तो अत्यंत भक्तीमध्ये लीन असे। त्यामुळे हिरण्यकश्यपने प्रल्हादला मारण्यासाठी त्याच्या बहिणीला होलिकाला
एक उग्र रूप धारण करायला सांगितलं आणि अंगाभोवती अग्नी घेण्यासाठी सांगितले. पण भक्त प्रल्हाद हा नारायणाच्या समाधीमध्ये व्यक्त असल्यामुळे त्यांना कोणतीही इजा झाली नाही भक्त प्रल्हादाला. पण स्वतः होलिका म्हणजे हिरण्यकश्यपूची जी बहीण होती ना होलिका, ही पूर्णपणे आगीमध्ये जळून खाक होते. त्यामुळे हा दिवस होलिका दहन म्हणजे आपले विचार विनाशकाली विचार विपरीत बुद्धी हे जळून जाऊ त्या होलिकाचं हे महत्त्व सांगतात. तर अशा पद्धतीने छान आणि सुंदर अशी होळीचा साजरा ह्या हॉस्टेल बॉयजने केला. तुम्हाही सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचेही जीवन आनंदाचे उत्साहीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्ही पण आपण घरापासून दूर असलो तरी जे आपण म्हणतो ना सदैव सुखात आनंद शोधण्यापेक्षा जे आपण आहेत ना त्याच्यामध्ये आपण आनंद शोधत राहायला पाहिजे. पुन्हा एकदा तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा आणि भेटू परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.